तुम्ही हे प्रकरण जेव्हा काढलं त्या 2-3 गोष्टी म्हणजे तुम्हाला फारच त्याच्यावरनं टार्गेटही करण्यात आलं, तुम्हाला बाकी त्या मुद्द्यांवरती येतोच मी नंतर. पण अनेकांनी हा प्रश्न विचारला की अंजली दमन या सडनली ॲक्टिव्ह का झाल्यात, असा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. मी हा प्रश्न किती वेळा आणि कितीदा उत्तर देते की मला एक तर ट्रिगर पॉईंट असतो कुठल्याही प्रकरणात ना. जसं मी मागे ते जरांगे आणि छगन भुजबळांचं जे चाललं होतं आणि तेव्हा जरांगे काहीतरी म्हणाले आणि त्याच्यावर भुजबळ म्हणाले याला काय वाटतं, मी कोणाचं खातो, मी माझ्या कष्टाचं खातो. ते ऐकल्यावर ना अशी डोक्यात सणक गेली ना. कष्टाचं आणि भुजबळ म्हणजे त्यांच्यावर डिस्प्रपोर्शनेट ॲसेटची जी मी केस टाकली आहे 2653 कोटीची, हे कष्टाचे पैसे आहेत का? हे तुमच्याकडे जे मोठे महाल सगळं जे आहेत ते कष्टाचे आहेत का? आणि हे तो माझा ट्रिगर पॉईंट होता. आणि तेव्हा मी ते फर्नांडिस कुटुंबाचं दाखवून तेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली होती की अशा कुटुंबाकडनं ज्याच्यात 78 वर्षाची बाई आणि 3 ऑटिस्टिक मुलं आहेत, त्यांना त्यांचं घर उद्ध्वस्त करून तिथे बिल्डिंग बांधून हा माणूस राहतो, ते काय कष्टाच्या पैशाचं? अशा लोकांचा छळ केला जातो. मग शेवटी दिले ना त्यांनी 8,41,00,000 रुपये त्यांना. मग कुठून आले? म्हणजे हे जे बोलतात ना आणि मस्त, जसं मला नेहमी वाटतं छगन भुजबळांना तिथे जेलमध्ये नेहमी छातीत कळा यायच्यात, आता कुठे गेल्या त्या कळा? हे सगळे राजकारणी इतके नाटकी, इतके ड्रामेबाज असतात ना. तर म्हणून या गोष्टीचा कुठेतरी राग येऊन सामान्य माणूस लढतो. जसं मी सांगितलं ना, ते अधिवेशन मी बघत होते, फडणवीस बोलताना मी ऐकते आणि त्याच्यानंतर ती मुलगी आणि तो जो त्यांचा भाऊ धनंजय देशमुख तो जे म्हणाला ना, असं वाटलं काय रे, काय याच्यातनं न्याय मिळू नये एका कुटुंबाला. आणि कसं आहे कमलेश की एक साधा जर हत्या कुठे झाली, खरी चौकशी कोणी करायची असते? तिथल्या पोलीस इन्स्पेक्टरनी, त्या पोलीस ठाण्याच्या, आणि 90 दिवसात चार्जशीट करायला लागते. पण आपण जेव्हा बघतोय की बाबा याच्यात होतच नव्हती, मग दबाव आला, मग लोक बोलायला लागली, माध्यमांनी विषय लावून धरला, मग फडणवीस म्हणतात की त्याच्यात सखोल चौकशी होईल, SIT होईल, असं होईल तसं होईल, आणि जज नियुक्ती करण्यात येईल, CID पथकं पाठवू. CID पथकं म्हणजे 17ला बोलले, आले 27 तारखेला, कारण 28ला तिथे मोर्चा होता. SITची स्थापना त्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये झाली. त्यानंतर ते जे जज होते ते तर आत्ता 2 दिवसापूर्वी तैलरमाणेंकडे त्यांनी ते चौकशीचे आदेश त्यांना दिले. म्हणजे चाललंय काय? आणि मला सांगा ना, कमिटी सो कॉल्ड झोटिंग कमिटी, आठवते झोटिंग कमिटी, ती खडसेंच्या वेळेस हो ना, त्याचं काय झालं? कुठे गेला रिपोर्ट? तो कधी आला बाहेर? कधी कुठल्या पत्रकाराला मिळाला की कोणाला मिळाला? हे फक्त नुसतं बोलण्यासाठी बोललं जातं. म्हणून मला खूप आनंद झाला की यावेळेस मीडियाने विषय लावून धरला आणि आम्ही तिथे जाऊन जेव्हा लढलो आणि तिथली हॉरेबल म्हणजे तो एक गोट्या गीते नावाचा एक व्यक्ती आहे, हां, त्याचं तर आम्हाला जेव्हा फोटो आले आणि आम्ही काय केलेलं, एक नंबर मी देऊन टाकलेला की बाबा ज्यांच्याकडे जी माहिती असेल ती या नंबरवर ट्विटरवर शेअर करा किंवा व्हॉट्सॲपवर शेअर करा. व्हिडिओज, माहिती, डॉक्युमेंट्स इतके अफाट आले. त्याच्यात एक बाईनी ना मला ढसाढसा रडून सांगितलं की या गोट्या गीतेला ना तुम्ही कसंही करून काहीतरी करा आणि त्याला अटक करून घ्या, कारण हा घरात घुसतो, आई वडिलांच्या देखत मुलींना उचलतो आणि काहीच कोणी करू शकत नाही आणि वापरून फेकून देतो. आणि त्याचा फोटो कोयत्याचा मी बघितला आणि जेवढे हे जे लोक आहेत ना सगळ्यांचे बंदुकीचे फोटो, कोणी फायरिंग करतानाचे, हे आपण सगळ्यांनी आता मी देखील अनेक ट्विट केले, माध्यमांनी देखील खूपशे दाखवले. तेव्हा तिथे दहशत किती आहे याचा अंदाज येतो. हे तर लॉलेसनेस म्हणजे असं कोणी घरात कुठल्याही महिलेला उचलून नेऊन त्यांच्यावरती अत्याचार करत असेल तर हे तर ॲब्सोल्यूट लॉलेसनेस आहे. ॲब्सोल्यूट लॉलेसनेस आहे. म्हणून मग मी ताबडतोब ती माहिती SPंना दिली आणि तिथल्या ह्यांना पाठवली, अधिकाऱ्यांना पाठवली की बाबा याच्यावर काहीतरी कारवाई करा, हे काय चाललंय. मग मी शेवटी ते माझ्या याच्यात सगळ्याच्यात लिहिलं, मुख्यमंत्र्यांना सांगितलं की याच्यावर कारवाई करा, कारण अशी माणसं. आणि त्या गोट्या गीतेची इतकी मजाल की तो पोलिसांच्या त्या म्हणजे जेव्हा त्या वाल्मी कराडला नेत होते पोलीस चौकीमध्ये, तेव्हा मागच्या पोलिसांच्या गाडीत हा पुढच्याच चेअरवर बसला. रील बनवला त्याचा. रीलचं फार क्रेज आहे तिकडे, भयानक क्रेज आहे. सगळ्यांचे Instagram हँडल्स आहेत आणि मला इतकं सोपं झालं जेव्हा फॉलोअर्स आहेत सगळ्यात. हो ना, एक्झॅक्टली. आणि त्याच्यात काय झालं की त्यांनी, मी एकदा परळीत जेव्हा गेले होते
तेव्हा मला त्याच्या आधी बीडमध्ये सगळेच लोक सांगायचे की त्यांनी एका पर्टिक्युलर समाजाचंच त्यांना घेतलं जातं आहे आणि अमुक तमुक, पण मी कधी ना हिअर्सेवर जात नाही.